हॅलो एव्हरीवन, सिटी युनियन बँकेची रिक्रुटमेंटची जी एक इमेज आहे काल आपल्या टेलिग्रामवर आम्ही सर्क्युलेट केली होती. त्या टेलिग्रामच्या इमेजमध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हेरियस पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट आहे ती होते. आता त्या रिक्रुटमेंट बद्दल इवन सिटी युनियन बद्दल बोलावं का? नॉर्मली कसं आहे, ॲक्सिस बँक असेल, त्यानंतर तुमची HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, याच्याबद्दल आपण कधीच काही बोलत नाही. पण सिटी युनियन बद्दल आपण का बोलतोय किंवा सिटी युनियन बद्दल नेमकं ऍडव्हर्टाइजमेंट बनण्यामागचं रिझन काय? तर सिटी युनियन मध्ये मागच्या वर्षी ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस कंडक्ट झाली होती सेम टू सेम रिलेशनशिप मॅनेजरसाठी, त्याच्यामध्ये जवळजवळ सारथीचे 30+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालं होतं. आणि त्या रिक्रुटमेंटमध्ये त्या मुलांचं ज्यांनी जॉईन केलंय त्यांचा फीडबॅक असा आहे की सर, ही प्रायव्हेट बँकेसारखं यांचं कल्चरच नाही आहे. यांचं अदर प्रायव्हेट बँकांपेक्षा त्यातल्या त्यात कंपॅरेटिव्हली हे खूप चांगले, ॲज गुड ॲज नॅशनलाइज सारखं आम्ही काम करतोय. आजपर्यंत आम्हाला कधी बाहेर जायची गरज पडली नाही, कुठला बिझनेस करण्याची गरज नाही पडली. त्यामुळं सिटी युनियनमध्ये आणि यावेळेस स्पेशली मी जेव्हा जुन्या मुलांचं ज्यांनी मला नोटिफिकेशन पाठवलं त्यांना मी विचारलं की किती रिक्रुटमेंट आहेत. त्यांचं म्हणणं होतं 500+ रिक्रुटमेंट आहेत. आता मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 वेगवेगळ्या ब्रांचेस ओपन झाल्या म्हणे सिटी युनियन बँकेच्या, आणि पुढच्या काही दिवसामध्ये सॉरी जवळजवळ 30-40 ब्रांचेस ओपन होणं अपेक्षित आहे. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यातल्या त्यात या रिक्रुटमेंटमध्ये जॉईन कुणी करावं याबद्दल मी सगळ्यात शेवटी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हा जॉब नेमका कुणी करावा. असा विद्यार्थी ज्याचे सगळे बँकिंगचे रिझल्ट रेग्युलरली येत आहे अशाने जॉईन करावं, कुणी जॉईन करावं याबद्दल पण मी डिटेलमध्ये पुढे बोललेलो आहे. त्यापूर्वी एवढी चांगली माहिती तुम्हाला देतोय तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्या सारथीची जी नवीन बॅच चालू होते 17 जानेवारी 2023 पासून, 17 जानेवारी 2023 पासून ही बॅच जी आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल. या बॅचच्या माध्यमातून प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूचं गायडन्स सारथीचे हे 5 मेंटर्स तुमच्याकडून करून घेतील. सारथीचे हे 5 सारथियन्स जे आहेत हे तुमच्याकडून तयारी करून घेणार आहेत. तर 17 जानेवारी पासून नवीन बॅच आपल्या क्लासची चालू होते. जे विद्यार्थी बँकिंग एक्झामची तयारी करण्यात इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी बॅच डेफिनेटली जॉईन करावी. जे विद्यार्थी सध्या ऑलरेडी सारथीचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी बॅच शेअर करावी. ठीक आहे. तर ओव्हरऑल थोडीशी मार्केटिंग, बाकी ओव्हरऑल सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये, 10-15 मिनिटांमध्ये आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. सगळ्यात महत्वाचं, आता वेगवेगळ्या पोस्ट आहेत. मी अगोदरच सांगितलं की व्हेरियस पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट आहेत. यातल्या आपण कुणासाठी अप्लाय करावं? फ्रेश, एनी ग्रॅज्युएट जे आहेत, जे फ्रेशर आहेत, ज्यांना कुठलाही अनुभव नाही असे लोक रिलेशनशिप मॅनेजर स्केल 1 स्केल 2 साठी अप्लाय करू शकतात. तर जेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, आपल्या सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाच्या टेलिग्राम चॅनलवर देतोय. त्या लिंकमध्ये तुम्हाला जेव्हा विचारतील अप्लाय करताना तेव्हा तुम्हाला तिथं कुठल्या पोस्टला अप्लाय करतायत हे मेन्शन करायचे. तर तुम्ही पोस्ट अप्लाय करायची रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप ऑफिसर्स किंवा रिलेशनशिप मॅनेजर स्केल 1, रिलेशनशिप मॅनेजर स्केल 1 यासाठी अप्लाय करायचंय. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही शाखेचा BA, BCom, BSc ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, कुठल्याही शाखेचा पदवीधर मिनिमम 60% अट असावी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, यांचं म्हणणं आहे आम्हाला डिस्टन्स लर्निंग वाले म्हणजे कोणते YCMA मधून ग्रॅज्युएशन झालेले किंवा तुमचे जे आपण जे मुक्त विद्यापीठ म्हणतो ना, मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाले असे विद्यार्थी इथं इलिजिबल नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी अप्लाय करायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा ते इलिजिबलच नाही आहेत. बाकी एज लिमिट जर बघितलं तर मिनिमम 22 वर्ष, मॅक्सिमम 27 वर्ष. मिनिमम 22, मॅक्सिमम 27. प्रायव्हेट बँक असल्यामुळं एजचं एक्झम्पशनची लिमिट इकडे लागू होत नाही. जसं SC ST किंवा OBC कॅटेगरीसाठी +3+5 ची एज लिमिट असते ती इकडे लागू होत नाही कारण प्रायव्हेट बँक आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस कशी होते? नॉर्मली आपल्या ज्या नॉर्मल बँकांची रिक्रुटमेंट होते, क्लर्क असेल, PO असेल, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू, तसं इथं नाही आहे. यांची सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू होतं. सिंगल एक्झाम होणार आणि त्याच्या बेसिसवर इंटरव्ह्यू होणार. आता ओव्हरऑल ही जी एक्झाम होणार आहे या एक्झाम मध्ये सिलेक्शनचा क्रायटेरिया नेमका कसा असतो त्याच्याबद्दल पण आपण पुढे जाणून घेऊ. एक्झाम पॅटर्न कसा असतो ते पण जाणून घेऊया. त्यापूर्वी सॅलरी कशी असते? तर नॉर्मली जे मुलं आपले जुने ऑलरेडी बँकेत जॉब करतायत, जे ऑलरेडी तो जॉब करतायत, यांच्या सोबत मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सर, पहिले आमची 6 महिन्यांची ट्रेनिंग आहे. ठीक आहे, पहिले 6 महिने ट्रेनिंग आहे. त्या ट्रेनिंग दरम्यान 17,500 रुपये आम्हाला स्टायपेंड किंवा पगार मिळतो. 17,500 रुपये पगार मिळतो.
6 महिन्याची ट्रेनिंग चालू संपली की 1 वर्ष आम्हाला प्रोबेशन पिरियड असणार आहे. 1 वर्ष आम्हाला प्रोबेशन पिरियड असेल तर प्रोबेशन पिरियड मध्ये 1 वर्षाच्या दरम्यान आम्हाला 35,000 रुपये सॅलरी मिळते. म्हणजे तुम्ही जर बघितलं अराउंड तर सॅलरी डबल होऊन जाते. त्यानं 36 म्हणलं होतं, कटिंग वगैरे होऊन तसं म्हणलं तर म्हणे 31,000च्या आसपास 25 ते 30,000च्या आसपास इन हँड पडेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथं, ही सॅलरी प्युअरली तुमच्या हातात येणार आहे. इथं कुठलं लोन नाही आहे, ट्रेनिंग नाही आहे, त्यामुळं एक महत्वाची गोष्ट आहे. बरं, आता सिलेक्शन प्रोसेस मध्ये जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नॉर्मली प्रायव्हेट बँका काय करतात, जसं ICICI असेल, ऍक्सिस असेल, यांचं कसं होतं, यांची एकदा अगोदर एक्झाम होते. एक्झाम झाली मग इंटरव्ह्यू होतात. पण यांचं फायनल सिलेक्शन कम्प्लिटली बेस्ड ऑन इंटरव्ह्यू असतं. म्हणजे एक्झाम मधल्या स्कोरवर तुमचं काहीच नसतं. कुणाचं ICICI, ऍक्सिस, HDFCचं. पण सिटी युनियन बँकेचं तसं नाही आहे. सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे, सिलेक्शन प्रोसेस जी आहे, हे मार्क्स स्कोर्ड बाय यू इन रिटर्न टेस्ट. तुम्ही रिटर्न एक्झाम मध्ये जेवढे मार्क मिळवले प्लस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जेवढे मार्क मिळवले, या दोघांचं कॉम्बिनेशन होईल. मग तुमचं डिसेंडिंग ऑर्डरने एक मेरिट लिस्ट लागेल आणि जसजशा पद्धतीने मेरिट लिस्ट असेल त्या पद्धतीने तुमची जॉईनिंग होईल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व यांचं असतं. म्हणजे जेवढे जास्त तुम्ही मार्क मिळवणार तेवढं तुम्हाला जॉईनिंग लवकर भेटते आणि तुमच्या मनाने भेटते. म्हणजे तुमच्या अराउंड लोकेशन तुमच्या प्रेफरेबल तुम्हाला मिळतं. आता नॉर्मली मी जेव्हा यांचं विचारलं की जॉब लोकेशन कुठं असतं, तर यांचं म्हणणं आहे की जिथं तुम्ही राहता, म्हणजे जे तुमचं नेटिव्ह प्लेस आहे, जे तुमचं गाव आहे, त्याच्या 300 किलोमीटरच्या सर्कमफरन्स मध्ये तुम्हाला जॉईनिंग दिलं जाते. म्हणजे हाही एक फायदा आहे. म्हणजे तुम्हाला आता काही लोकांना आपल्या अदर स्टेट पण भेटले, जसं एका जणाला आदिलाबाद आहे, एका जणाला निर्मल आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर यांचे जे गाव आहेत, एका जणाचं गाव अकोला आहे, एका जणाचं गाव नांदेड आहे. तर या लोकांचे जे हे आहेत लोकेशन्स आहेत, गावं जे आहेत, या गावाच्या अकॉर्डिंगली यांना लोकेशन भेटतं. त्यामुळे तुमच्या गावापासून 300 किलोमीटरच्या अंतर सर्कमफरन्स मध्ये. आपल्या क्लासचा एक मुलगा आहे ज्याचं लोकेशन औरंगाबाद अमरप्रीत चौक आहे. अमरप्रीत चौकात जी औरंगाबादला ब्रांच सिटी युनियनची, तिथं आपल्या एका जणाला जॉईनिंग मिळाली. तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर, म्हणजे ज्यांना रिटर्न इंटरव्ह्यू मध्ये जास्त मार्क आहेत यांना जॉईनिंग लवकर आणि जवळ मिळते असं म्हणणं आहे त्यांचं. आता हे अल्टिमेटली सगळं असतं HRच्या हातामध्ये. ठीक आहे. एनिवे, तर सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी आहे ना, एक्झाम मधले मार्क प्लस इंटरव्ह्यू, म्हणजे ॲज गुड ॲज नॅशनलाइज बँकांसारखीच. आता एक्झाम पॅटर्न बघा. एक्झाम पॅटर्न कसा असतो नीट समजून घ्या. एक्झाम पॅटर्न काय, 5 विषय आहेत. जनरल अवेअरनेस, 25 क्वेश्चन 25 मार्क आणि यासाठी 15 मिनिटं. सेक्शनल टायमिंग सुद्धा आहे. 25 क्वेश्चन 25 मार्क 15 मिनिटांचा टाइम. इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिटांचा टाइम. रिजनिंग रिजनिंग प्लस कम्प्युटर आहे, पण नॉर्मली कम्प्युटरचे प्रश्न विचारत नाही, रिजनिंगचेच विचारतात. 30 क्वेश्चन 30 मार्क 25 मिनिट. क्वांटचे 25 क्वेश्चन 25 मार्क 25 मिनिट. आणि बँकिंग अवेअरनेस हा वेगळा पार्ट आहे यांचं बँकिंग जनरल बँकिंग वेगळा पार्ट आहे. आता मी विचारलं की जनरल बँकिंग मध्ये नेमके कोणते क्वेश्चन विचारले जातात, तर यांचं म्हणणं आहे की रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटचे क्वेश्चन नाही विचारल्यात. आपण म्हणतो ना डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन, त्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर हा जो पार्ट आहे ना, याला तुम्ही बघा टाइम पण भरपूर दिलाय, 35 मिनिटांचा टाइम दिलाय डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन. मग डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन म्हणजे नेमके कोणते क्वेश्चन हो सर, तर नॉर्मली बघा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन कसे असतात. एखादा कस्टमर बँकेत आला, ठीक आहे, तो बँकेत आल्यानंतर त्याने तुम्हाला लोन बद्दल इन्क्वायरी केली, त्याचा सिबिल स्कोअर खराब आहे, अशा वेळेस तुम्ही काय त्याच्याबद्दल डिसिजन घेताल. एखादा कस्टमर बँकेमध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीचं मिसबिहेव करतोय, अशा वेळेस तुम्ही काय डिसिजन घेताल. किंवा असे सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, तर त्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत हे जनरल बँकिंग मध्ये विचारले जातात असं त्यांचं म्हणणं होतं. तर करंट अफेअर्स वाला जो पार्ट आहे जनरल अवेअरनेसचा हा वेगळा आहे आणि जनरल बँकिंगचा पार्ट वेगळा आहे. ओव्हरऑल अशा पद्धतीने 150 क्वेश्चन 150 मार्क, 150 क्वेश्चन आणि 150 मार्कांची ही एक्झाम आहे या पद्धतीने. बाकी एक्झाम जी आहे, एक्झाम बद्दल काय दिलंय बघा. टोटल ड्युरेशन फॉर द एक्झाम इज 120 मिनिट. हाऊएव्हर यू मे हॅव टू बी व्हेन्यू अप्रॉक्सिमेटली 180 मिनिट, म्हणजे इन्क्लुडिंग. आता नेमकी एक्झाम कुठं होणार आहे काय, आता मागे फेडरल बँकेची रिक्रुटमेंट जेव्हा आली होती तेव्हा एक्झाम तुम्हाला डायरेक्ट घरून देता आली. म्हणजे बरेच लोक म्हणजे एक्झाम सेंटर अवेलेबल नव्हतं, त्यांचं म्हणणं तुम्ही घरून देऊ शकता. पण यांचं असं नाही, यांची एक्झाम स्वतः IBPS घेतं. लास्ट टाइम यांची एक्झाम, मागच्या वर्षी यांची एक्झाम स्वतः IBPS ने कंडक्ट केली होती. त्यामुळे ही तुम्हाला एक्झाम घरून देता येणार नाही, तुम्हाला सेंटरवर जाऊन द्यावी लागेल.
आणि सेंटर जे आहेत एक तर तुम्हाला ऍप्लिकेशन करताना विचारत नाही, यांच्या मनाने रॅन्डमली सेंटर देतात तुम्हाला. आता IBPS कडे जशा डेट्स अवेलेबल असेल त्या अकॉर्डिंगली तुम्हाला सेंटरची अवेलेबिलिटी बघून ते तुम्हाला एक्झाम कंडक्ट करतील. बाकी पुढे बाकी काही इन्फॉर्मेशन आहे, काही बेसिक पॉईंट्स आहेत. हे पॉईंट इम्पॉर्टंट तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे. कारण बरेचदा मुलं म्हणतात की सर प्रायव्हेट बँकेत असं, प्रायव्हेट बँकेत तसं, असं करतो तसं करतो. तर बाकी सगळे पॉईंट्स मी तर क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय, सगळे पॉईंट्स मी तर क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. आता एक एक पॉईंट वाईज नुसार, एक एक पॉईंट नुसार आपण जाऊया, पॉईंट नुसार जाऊयात. पहिला पॉईंट काय, महत्वाच्या तारखा, डेट्स काय. आता बघा यांची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे, यांची ऍप्लिकेशन तर ऑलरेडी चालू झाले आहेत. म्हणजे मी स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करून बघितलं की यांचे ऍप्लिकेशन चालू झालेत. आता लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन त्यांनी मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे मी काय केलं, त्यांना एक ईमेल टाकून दिलाय की तुमच्या क्रुशियल डेट आणि एक्झाम पॅटर्न काय असेल. कारण एक्झाम पॅटर्न वेबसाईटवर नव्हता, पण नंतर मला एक्झाम पॅटर्न त्यांचा कळून गेला, त्यामुळे एक्झाम पॅटर्न बद्दल डाऊट संपून गेला आपला. पण यांची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय, एक्झाम डेट काय असेल याच्याबद्दल जेव्हा तिथं काही दिलेलं नव्हतं तेव्हा मी त्यांना एक ईमेल टाकून दिलाय. जसा ईमेलचा काही रिप्लाय आला मी आपल्या टेलिग्रामवर सारथी एज्युकेशन औरंगाबादच्या कन्वे तुम्हाला करून देईल. त्यामुळं इन्फॉर्मेशन डेट्स बद्दल जर सांगायची तर सध्या माझ्याकडे कुठलीही डेट अवेलेबल नाहीये किंवा त्यांनी सांगितलेली नाहीये कुठे की डेट कशा कशा पद्धतीने. पण ईमेल टाकलाय. होपफुली आज संडे, होपफुली उद्या, आज संडे, होपफुली उद्या मंडे असल्यामुळं उद्या मोस्टली येऊन जाईल त्यांचा ईमेलचा रिप्लाय. जसा रिप्लाय आला तसं मी टेलिग्रामवर आपले अपडेट देऊन टाकेल की या पद्धतीने त्यांची एक्झाम डेट आहे किंवा या पद्धतीने लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. पुढे सेक्शनल कट ऑफ आहे का, नाही, सेक्शनल कट ऑफ बद्दल कुठंच काही दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअली सेक्शनल कट ऑफ आहे का, तर हो पण म्हणू शकत नाही मी, नाही पण म्हणू शकत नाही. कारण त्यांनी कुठेही दिलेलं नाही की सेक्शनल कट ऑफ आहे की नाही. पण कुठे दिलेलं नसल्यामुळे असं आपण कन्सिडर करू शकतो की देर इज नो सेक्शनल कट ऑफ म्हणू शकतो असं. पण तुम्ही डिपेंड राहू नका. नो निगेटिव्ह मार्किंग, येस, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, क्लिअर कट लिहिलंय. निगेटिव्ह मार्किंगच्या पुढे क्वेश्चन मार्क नाही आहे, क्लिअर कट आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. कारण हे इन्फॉर्मेशन हँडआउट जेव्हा मी बघितलं त्यांचं, इन्फॉर्मेशन हँडआउट जेव्हा मी त्यांचं बघितलं तर तेव्हा त्यांनी खाली स्पष्ट बोल्ड मध्ये लिहून दिले देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर एनी रॉंग क्वेश्चन. म्हणजे की तुमचा जर एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळं असं म्हणू नका की आम्ही 100-150 तुक्के मारून यावे का. मी तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही. तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं तुम्ही तुमच्या लेवलला घेऊ शकता. जॉईनिंग कुठे मिळेल, मी अगोदरच याबद्दल काय बोललो की जॉईनिंग तुम्हाला कुठेही मिळू शकते. पण नॉर्मली बँक डिसाईड करते की कुठे द्यायचंय. पण टेंटेटिव्हली काय असतं की एम्प्लॉईजला कन्व्हिनियंट राहावं, एम्प्लॉईने सोडून जाऊ नये, त्याची काळजी बँकेला पण असते. त्यामुळे नॉर्मली यांची जी जॉईनिंग आहे ही 300 किलोमीटरच्या सर्कम्फरन्स मध्ये तुम्हाला मिळू शकते. ते पण आता डिपेंड करतं की आपल्या महाराष्ट्रातून किती कॅन्डिडेट अप्लाय करतात आणि त्यातल्या त्यात किती कॅन्डिडेट महाराष्ट्रासाठी डिमांड करतात, किती वॅकन्सीज अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते. त्यानंतर एक्झाम फीस काय, देर इज नो एक्झाम फीस. म्हणजे यार पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेससाठी काहीच फीस नाही, 0 रुपये. म्हणजे फुकटात तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार आहे. बाकी तुम्हाला यायला जायला एक्झाम द्यायला जो खर्च लागेल तोच लागेल. ट्रेनिंग आहे का, नाही, ट्रेनिंग अजिबातच नाहीये. काय होतं नॉर्मली जे अदर प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत जसं ऍक्सिस असेल, ICICI असेल, HDFC असेल, यांचं कसं एक्झाम घेतात, इंटरव्ह्यू घेतात, मग तुम्हाला मणिपालला पाठवतात. मग मणिपालला पाठवलं, मणिपालला ट्रेनिंग होते आणि मग त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला जॉब मिळतो. पण यांचं तसं नाही आहे. यांची ट्रेनिंग वगैरे पण नाही, ट्रेनिंगची फीस पण नाहीये. ठीक आहे. त्यामुळं डायरेक्ट जॉईनिंग आहे. हा, ट्रेनिंग जी आहे ती कुठे 6 महिने जी मी तुम्हाला सांगितली ती डायरेक्ट बँकेत आहे. ती जी ट्रेनिंग मी तुम्हाला सांगितली ती डायरेक्ट बँकेत आहे. म्हणजे असं नाही तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटला पाठवलं तिथे तुमची 6 महिने ट्रेनिंग झाली, असं नाही. तुमची डायरेक्ट ब्रांचला ट्रेनिंग आहे आणि त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला बकायदा 15-17, 17,500 रुपये फीस पण हे पण मिळते, सॅलरी पण मिळते. त्यानंतर कुणी अप्लाय करावा, हा पॉइंट फार महत्वाचा आहे. हा पॉइंट फार महत्वाचा आहे, कुणी अप्लाय करावा. ठीक आहे. आता नीट समजून घ्या. शेवटी बँक प्रायव्हेट आहे, शेवटी बँक प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट बँकेच्या कल्चरमध्ये थोडाफार बिझनेसचा पार्ट असतो. त्यातल्या त्यात जेवढी माझी इन्फॉर्मेशन आहे, जेवढ्या मुलांनी मला माहिती दिली या बँकेबद्दल, इथं बिझनेसचा लोड अजिबात नाहीये. म्हणजे तुम्हाला बँकेच्या बाहेर जायची गरज नाही. तुम्हाला इन हाऊसच जॉब आहे. मुलींसाठी हा चांगला जॉब आहे, मुलांसाठी सुद्धा हा चांगला जॉब आहे. म्हणजे ज्यांनी जॉईन केले त्यांचं म्हणणं होतं की आजपर्यंत तरी आम्हाला काहीच त्रास नाही सर बँकेमध्ये,
आजपर्यंत तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही नॅशनलाइज बँकेतच काम करतोय. इव्हन इथं जो मुलगा आहे आपल्या क्लासचा, त्याचं म्हणणं तर होतं की सर मला तर आजपर्यंत आमच्या बँकेत दिवसभरात कस्टमर्स 15-20 येतात. विचार करा, दिवसभरात कस्टमर 15-20 येतात, पण आम्हाला संध्याकाळपर्यंत बसावं लागतं 6-7 वाजेपर्यंत. पण काम आम्हाला असं काही नाही आहे. इव्हन मी कधी कधी काय काय काम करतो त्यांनी मला सांगितलं, पण मी तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. तर बाकी ओव्हरऑल आपण तुम्ही या बँकेच्या वर तेवढा विश्वास ठेवू शकता की इथं तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. इन हाऊस जॉब आहे. पुढे भविष्यामध्ये 2 वर्षात 5 वर्षात बँकेचं कल्चर कॉर्पोरेट झालं, काय बदललं, तर कृपया त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यावी. त्याबद्दल मी सांगू शकत नाही, कारण पुढे बँकेच्या पॉलिसीज वगैरे कशा बदलतील सांगता येत नाही. पण आजच्या डेटला बँकेचा जॉब एकदम चांगला आहे. इव्हन आज बऱ्याच प्रायव्हेट बँकांमध्ये, बऱ्याच नॅशनलाइज बँकांमध्ये जे ऑफिसर कॅडरला एम्प्लॉईज आहेत त्यांना छोटे मोठे टार्गेट दिले जातात. नाही असं नाही, आजही बँक ऑफ बडोदा असेल, बाकी बँका असेल, छोटे छोटे टार्गेट दिले जातात. ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला फॉलोअप घेतला जातो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फार त्रास देतात किंवा तुमच्याकडून काम करूनच घेतलं जातं. छोटे मोठे टार्गेट तर कुठेही बरं, सगळ्यात महत्त्वाचं जॉब देतात ते काम तर करून घेतील ना. ठीक आहे. पण त्यातल्या त्यात एक पीस ऑफ माइंड यांचं म्हणणं या बँकेमध्ये आहे. त्यामुळं ज्यांना ज्यांना जॉबची गरज आहे सर, ज्यांचं ज्यांचं एज लिमिट संपत आलंय, आता समजून घ्या मी कुठले कुठले क्रायटेरिया सांगतोय तुम्हाला, कुणी कुणी जॉईन करावं. एक, एज लिमिट आता आमचं संपत आलंय, आम्ही 25-26 वर्षाचे आहोत आणि तयारी भरपूर दिवसापासून करतोय. मिनिमम 2+ वर्ष झाले आम्ही तयारी करतोय बँकिंगची, प्रिपरेशन चालू आहे, पण रिझल्ट नाही आले. मिनिमम 2 वर्षापासून तयारी करतोय, रिझल्ट नाही आले. एज लिमिट आता संपत आलंय. त्यानंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही सर, आम्हाला काही ना काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आम्हाला खूप जॉबची गरज आहे, आता अत्यंत जॉबची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा स्वतःचा अभ्यास करण्याचा माइंडसेट की नाही सर आता 2 वर्ष झालेत तर मी अभ्यास करण्याची माझी मानसिकता राहिली नाही. काही लोक असे असतात 3-3 वर्ष 4-4 वर्षाची तयारी करून, फार रेअरली असे असतात, पण तरी पण त्यांचं म्हणणं नाही सर मला प्रायव्हेट नकोच, मला पब्लिक सेक्टरच पाहिजे. अशा लोकांनी जॉईन करू नये. 2-3 वर्षांपासून, 1.5 वर्षापासून, 2 वर्षापासून तयारी करतोय, पण कुठलाही प्रीचा रिझल्ट आजपर्यंत नाही आला. अशा काही लोकांची आवश्यकता असं की मी कन्सिस्टंटली प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पण नाही आला प्रीचा रिझल्ट, असे लोक इथं अप्लाय करू शकतात. बाकी ज्यांनी रिसेंटली क्लास जॉईन केलाय, रिसेंटली बँकिंग फील्डमध्ये आले, मागच्या वर्षभरापासून चांगली तयारी चालू आहे, थोडेफार रिझल्ट येत आहेत, रिझल्ट थोडक्यावरून जात आहेत, घरून चांगला सपोर्ट आहे, अभ्यास करण्याची मानसिकता आहे, फॅमिलीची तेवढी जबाबदारी नाहीये, एज लिमिट अजून हातात आहे, कुणीही अप्लाय करू नका. असे लोक ज्यांना सध्या जॉबची अत्यंत गरज आहे अशा लोकांनी अप्लाय करू शकता. बाकी तुमचे कोणी मित्र असेल की ज्यांना खरंच जॉबची गरज आहे, अशाही लोकांना तुम्ही हा जॉब किंवा हे जे आहे हे तुम्ही सजेस्ट करू शकता की एनी ग्रॅज्युएटसाठी रिक्रुटमेंट आहे आणि जॉब चांगला आहे, कंपॅरेटिव्हली पगार पण चांगला आहे आणि जॉबचं प्रेशर पण तसं आहे, काही नाहीये. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून याच्याकडे काही लोक बघू शकतात. बाकी ज्यांचे रिझल्ट वगैरे येत आहेत त्यांनी बघून घ्या, तुम्ही अप्लाय करू नका. बाकी एक नवीन बॅच बद्दल छोटंसं रिमाइंडर देतो की नवीन बॅच 17 तारखेपासून चालू होते. ज्या लोकांना नवीन बॅच साठी एनरोल व्हायचे अशा लोकांनी आपल्या युट्यूबला आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स येत राहतील नवीन बॅचचे. 17 तारखेपासून पुढचे 3-4 दिवस डेमो लेक्चर असतील ऑनलाईन प्लस ऑफलाईन वाल्यांसाठी. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच चालेल. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही एक्झामचं प्रिपरेशन जे, तिन्ही फेजचं प्रिपरेशन जे या बॅचच्या माध्यमातून आपण करून घेऊ. बाकी एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अप्लाय करा. ज्यांचं जनरल बँकिंग मधला मोमेंटम चांगला आहे अशा लोकांनी अप्लाय करण्याची गरज नाही. ठीक आहे. बाकी काही माहिती लागली, माझा नंबर तुमच्याकडे आहे, पर्सनल नंबर. त्या पर्सनल नंबरवर मला तुम्ही मेसेज, व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच.